धन्यवाद. थँक्यू. सामना क्रमांक 2ला आपण लगेच सुरुवात करणार आहोत आणि जसा पहिला डाव सुरू होणार आहे समालोचन कक्षामध्ये आपण बदल करतोय. सर, गावकरी क्रिकेट क्लब लोणी यांचं मनापासून धन्यवाद यासाठी. पहिल्या पर्वामध्ये मैदान वेगळं होतं, मैदान बदललं. यूट्यूब लाईव्ह म्हणजे थेट प्रक्षेपण वाहिनी वेगळी होती, आता बदलली. पण समालोचन कक्षाचा जो पॅनल आहे, पंच बदलले. समालोचन कक्षाचा जो पॅनल आहे तो मात्र बदलला नाही. राहुल बोंबे सर पहिल्या वर्षी होते, मनोज बेल्लेकर सर पहिल्या वर्षी होते आणि माझ्या समालोचन क्षेत्राची सुरुवात आणि सगळ्यात पहिल्यात मोठी स्पर्धा जर मला कोणती मिळाली असेल तर सचिन इंगे सरांनी ही स्पर्धा मला पहिल्यांदा दिली आणि तिथून मात्र माझा प्रवास समालोचनाचा सुरू झाला. त्यामुळे आयोजकांचं मनापासून धन्यवाद यासाठी. राहुल बोंबे सर दुसऱ्या वर्षी आहेत, मनोज बेल्लेकर सर दुसऱ्या वर्षी आहेत आणि मी सुद्धा आहे. त्यामुळे आयोजकांचं खास प्रामुख्यानं त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि पहिल्या पर्वामध्ये आपण या 3 समालोचकांचा आवाज तर ऐकला आहे, परंतु या दुसऱ्या पर्वामध्ये देखील आपण आम्हा तिघांना या ठिकाणी ऐकणार आहात. त्यातच आमच्या सर्वांचे मार्गदर्शक जुन्नर भूषण आदरणीय मनोजजी बेल्लेकर सर यानंतर आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत. सर, या आपलं मनापासून सहर्ष स्वागत. धन्यवाद शाहरुख सर. एक सूचना राहील, बांबूवरती लहान मुलं किंवा बराचसा तरुण वर्ग त्याच्यावरती बसलेला आहे, त्याच्यावरती भार देऊन उभा आहे. त्या सगळ्यांना विनंती राहील, बांबूवरती भार देऊन कोणी उभं राहू नका, ही सर्वांना विनंती. स्क्रीनसमोर चला प्रेक्षक बसले तर आपण म्हणू शकतो काही, पण खेळाडूंनी बसणं मला योग्य वाटत नाही. खेळाडूंनी स्क्रीनच्या समोर बसणं योग्य नाही. हां, उठले. संघमालक आपण स्टेजवरती या, विनंती राहील. तर मॅचला सुरुवात होते आणि अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिला चेंडू तर डॉट येताना पाहायला मिळाला. 4 षटकांचा सामना या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. इथे अगदी आपण मध्ये अल्ताफ शेख आणि मयूर सोडा. फुल टॉस, अल्ताफ के बल्ले से निकला बेहतरीन स्ट्रक्चर. अल्ताफ शेख इथं षटकाराने आपलं खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळालं आणि विशेष करून अल्ताफ शेखसाठी एक बक्षीस आहे. मनोज पवार यांच्या वतीने 1000 रुपये लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. आणि इथे काय घडलंय, शॉर्टपिच चेंडू निश्चितप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हो गई गलती, हो गई बोल. अल्ताफ शेख या ठिकाणी बाद. पाहिलं बक्षिसांची खैरात निश्चितप्रमाणे होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर एक षटकार तर आला नाही. पुढचा चेंडू अगदी जोरदार खेळण्याचा प्रयत्न करत असताना इथं अल्ताफला परतावं लागलेलं आहे. अल्ताफसाठी जे बक्षीस होतं मनोज पवार यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000चं बक्षीस या ठिकाणी मात्र त्या बक्षिसास अपात्र ठरला आहे आणि अल्ताफला या ठिकाणी परतावं लागलेला आहे. एक शॉर्टपिच चेंडू होता, मिड विकेट आणि फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे शकीलने आपली शक्कल लढवली आणि एस्टनच्या पाठीमागे समज असताना सदमा स्वतःला नाही पण समोरच्या टीमला नक्कीच बसला गेलेला आहे. हो 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 परफेक्ट ब्लॉकरमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
आणि बॅटर अगदी आपण पाहतोय ऋषी डुबे याला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. अमोल डुबे यांचे बंधू आहेत ऋषी डुबे, महाबळेश्वर गावाला बिलॉंग करणारे खेळाडूंसाठी खूप मोठी पर्वणी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. विशेष करून आता प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप मोठी पर्वणी आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून आपल्याला एक स्पोर्ट्स सायकल मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक कुपन खरेदी करावे लागेल, ज्या एका कुपनाची किंमत आहे 20 रुपये आणि तुम्ही किती कुपनं घेऊ शकता. रिओबाचा प्रयत्न इथं अगदी आपण पाहतोय आणि बॅटवरती परत चेंडू येऊ शकला नाही. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला होता, तो पहिला चेंडू इथे डॉट येताना पाहिलं मला. पुढच्या चेंडूवरती षटकार आला, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिथून पुढच्या दोन्ही चेंडूवरती एकही धाव इथे शकीलने खर्च केलेला नाही. 5 चेंडू टाकलेत, 6 धावा खर्च केल्यात आणि एक फलंदाज अद्यापर्यंत बाद होताना पाहायला मिळाला आहे. सामना फक्त आणि फक्त 4 षटकांचा आहे. आणि परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे शतरक्षक चेंडूवरती आलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलं एक धाव आली आणि ती लेग बाय चरोपण आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी जे संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपण करते धावसंख्या आहे. पहिल्या षटकात एक षटकार येऊन सुद्धा गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा आणि टोटल स्कोअर जो आहे तो 7 धावा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक संपले. गडीचे मित्र, ऑर्गनायझर कमिटीला खूप मनापासून धन्यवाद देईल. क्रिकेटची स्पर्धा इतकी सोपी नसते. म्हणजे एखादं कार्य तुम्ही हातामध्ये घेता, हे कार्य पूर्ण करण्यासाठी मात्र किती कष्ट घ्यावं लागतं आहे. या ऑर्गनायझर टीमकडे तुम्ही जर पाहिलं तर किती कष्ट घेत आहेत हे जाणवतं. अचानक आलेला पाऊस, त्यानंतर थोडेसे हिरमुसलेले चेहरे पण आम्ही पाहिलेत की पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसामध्ये पाऊस सुरू झाला. राव इथून पुढच्या अजून एक 5-6 दिवस 7 दिवस आमची क्रिकेटची स्पर्धा आहे, इथून पुढचे दिवस कसे असतील ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात. पण जसं हा पाऊस निश्चितप्रमाणे कमी होताना पाहायला मिळाला आहे, ह्या सुकलेल्या कळ्या पुन्हा एकदा खुलल्या गेल्या आणि यांनी ठरवलं काही झालं तर क्रिकेटची स्पर्धा संपन्न करायची आणि रविवारी 22 तारखेलाच या क्रिकेटच्या स्पर्धेची सांगता करायची. एकदा मनाशी निश्चय बांधला तर तो पूर्णच करायचा, त्याशिवाय माघारी परतायचं नाही. भूषण आलाय आयकॉन. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय थोडासा बाउन्स होताना पाहायला मिळाला. त्या दरम्यान आलेला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक सिंगल ऋषीच्या खात्याला होताना सुरुवात. ऋषी पोचलाय 1 या धाव सेकंडवरती आणि संघाची धावसंख्या आहे 8 धावा 4 षटकांचा सामना आहे. भूषण गोळे आहे, साताऱ्याचा कंदीपेढा तर प्रसिद्ध आहे. सातारा म्हणलं तर साताऱ्याची गादी श्रीमंत छत्रपती शिवरायांची गादी समजली जाते. पण या टेनिस क्रिकेट विषयामध्ये भूषण गोळेचं नाव सुद्धा तितक्यात आदराने घेतलं जातं. हो, इतने लंबे से मुझे क्यों बुलाया, तो इसलिए बुला है, लेकिन वहां पे देखा हमने क्या हुआ. मयूरचा झेल झालाय आणि बिग विकेट. मयूर 0 बाद. थँक्यू. एक समोरच्या बाजूला निश्चितप्रमाणे टाकलं गेलं ते अगदी परफेक्ट टायमिंग होताना पाहायला मला. पण इतकी उंची होती आणि तिथं क्षेत्ररक्षक वसीम सारखा क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून झेल सुटणं हे तितकं सोपं नसतं आणि अगदी सहज झेल झाला आणि मयूर सोडा याला मात्र 0वरती परतावं लागलेलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय, न्यू फलन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय खोंड AK-47 पिंपळवंडी तालुका जुन्नर या ठिकाणचा असणारा खेळाडू आहे. आपल्या खेळाच्या माध्यमातून तालुक्याचं नाव निश्चितप्रमाणे रोशन करणारा. या दरम्यान हलक्या ताला चेंडू अगदी टॅप केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती मारायच्या वेगाने आलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेपर्यंत आलेली एक सिंगल आहे. अक्षय आपल्या एका धावसंख्येने खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते, ती असेल 9. 2 फलंदाज बाद. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा चालू. मी प्रेक्षकांना धन्यवाद देईन. त्याचं कारण असं आहे, पहिला दिवस असल्यानंतर सुद्धा अगदी प्रेक्षकांना कुठल्या प्रकारचं निमंत्रण नाही की चला किंवा तुम्हाला रिक्षा ठेवल्यात, बस ठेवल्यात, ट्रॅव्हल्स ठेवलेत. पण क्रिकेटची एकदा आवड असली की प्रेक्षक हा मैदानाच्या अवतीभोवती खेचलाच जातो. ही क्रिकेटची आवड आहे
आणि इथं अगदी आपण पाहिलंय इथं घरटं सोडलंय आणि चांगला कॉल मला गेला अक्षय याचा ऋषीला. त्यात आपल्याला एक सिंगल येतं आपल्याला पाहायला मिळाली. नशीब बलबत्तर इथं ऋषीचं की भूषणच्या हातामध्ये चेंडू आला नाही. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलकावरती धावत संख्या धावफलक दुहेरी अंकात 10 धावा 2 फलंदाजांच्या मोबाईलमध्ये. अनया 11 कनोली आणि मराठा वॉरियर्स लोणी ही लढत. आणि हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. धक्का क्रमांक अगदी आपण पाहिलं या ठिकाणी जो बसला गेलेला आहे तो 3ऱ्या क्रमांकाचा आहे. भूषणचा आपण परत एकदा चेंडू पाहूया. ऑनस्क्रीन आपल्याला ह्या गोष्टी 7S लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, त्यानंतर अगदी आपण पाहिले थोडासा शफल झाला होता आणि डावी एष्टी खूप दूरवरती जाऊन पडताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथं विकेट सगळ्यात महत्त्वाची त्याला पाहायला मिळालेली आहे. 3ऱ्या क्रमांकाची 3 बाद 10 धावा आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळत आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित परब. हो इथे मात्र वेल लेफ्ट चेंडू मात्र सोडून दिलाय. त्याचा अगदी आपण पाहतो षटक क्रमांक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या 3 बाद 10 धावा आणि या षटकात धावा खर्च केल्यात भूषण गोळे यांनी फक्त आणि फक्त 3 धावा. आणि विशेष म्हणजे 2 फलंदाज त्यांनी बाद केलेत. एक आयकॉन बाद केलाय आणि एक आयडॉल बाद केलेला आहे. चांगली गोलंदाजी. सेवन एस लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय 8 कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपल्याला लाईव्ह होताना पाहायला मिळते. टीम खूप मोठी आहे, म्हणजे जवळपास अगदी आपण पाहिलं तर आज 10-12 टोटल 13 चांगला चेंडू निश्चितपणे अगदी आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण पाहतोय वसीम शेख ज्यांनी मयूरचा झेल घेतला होता. तोच वसीम आला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. नौकराताचा हा गोलंदाज वसीम शेख. संभाजीनगर पूर्वीच्या काळचा औरंगाबाद पण आपला आदराचा संभाजीनगर त्या शहराला बिलॉंग करणारा खेळाडू इथं अगदी आपण पाहिले लॉंगॉनला भूषणच्या हातात फलंदाज बाद. अगदी आपण पाहिले की अगदी समोरच्या बाजूला चेंडू टाकला गेला होता आणि खूप जोरदार खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथं भूषण होता आणि भूषण एक चांगला झेल या ठिकाणी जो घेतलेला आहे. तुम्ही पहा ज्यावेळेस मयूरचा झेल झाला त्यावेळेस भूषण गोलंदाज होता आणि वसीमने झेल घेतला होता. आणि आत्ता ऋषी डुबे ज्यावेळेस बाद झाला त्यावेळेस वसीम गोलंदाज आहे आणि झेल घेणारा भूषण याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. तिरंगा चित्रपट बऱ्याच जणांनी पाहिला असेल, नाना पाटेकर आणि त्याच्यामध्ये गाणं आहे पीले पीले मुझे तेरी जरूरत है तुझे मेरी जरूरत है. अगदी तशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये वसीम आणि भूषणची एकमेकांना केली जाणारी मदत. आणि इथं अगदी आपण पाहतोय खूप मोठा अपीलमध्ये उत्साह जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा उत्साह फार काळ टिकला नाही,
कारण हुशार चाणक्य असणारे पंच आपल्याला जे पाहायला मिळत आहेत सतीश सर आहेत, गोविंद गुंड सर आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आदरणीय आमचे संतोष भालेराव सर निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आपल्याकडे धावसंख्या अवघ्या 10 धावा आहेत. 3 चेंडूमध्ये अजून एकही धाव वसीमने खर्च केलेला नाही आहे. सूर्यप्रकाशचा तो चेंडू हलक्या तरी खेळला, क्षेत्ररक्षक दूरवर चेंडूवरती पोहोचतोय तो भूषण. त्या दरम्यान एक सिंगल आणि एका सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे हळूहळू कासवाच्या मंद गतीने पुढे जाताना पाहायला मिळतोय. तो असेल 11, 1 और 1 11. 4 विकेट के नुकसान पर 4 बाद 11 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. रोहित परब आणि त्याच्या जोडीला असणारा फलंदाज आपण पाहतोय मोहन केसी यांच्यावरती असणारी जबाबदारी आपण पाहतोय. विशेष म्हणजे हे सगळं मित्रपरिवार आहे. अखिलेश सिंग तुम्ही पाहा, त्याच्यानंतर रोहित परबला तुम्ही पाहता, मोहन केसी आहे, समद अख्तरला तुम्ही पाहताय. हा सगळा एकाच परिसरातील मित्रपरिवार. या दरम्यान फुल टॉस खिलाड़ी के मस्तक पे दस्तक है या नहीं है लेकिन यहाँ पे कैच छोटा है. कैच छोटा, गेंदबाज का दिल भी टूटा. एक सोपा झेल होता आणि एक वेळेस असं वाटलं गेलं की खूप दूरवरती चेंडू असेल, जसं मयूर सोडायचं आपल्याला वाटलं होतं. अगदी तशी परिस्थिती होती, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्येच होता आणि फक्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. झेल घेण्याचा प्रयत्न मनामधून नव्हता. त्या दरम्यान जीवनदात्र 1 मिळाले आणि 1 धाव पण आली. 12 धावा आहेत, 4 फलंदाज बाद. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचा अजूनही चालू. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट, मिड विकेटला चेंडू पोहोचण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी आपण पाहतोय मिडॉनला पोहोचला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने आला होता, परंतु चेंडू काही हातामध्ये आला नाही आणि त्या दरम्यान 2 धावा वाऱ्याच्या वेगाने आल्यात. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 4 बाद 14, 14 रन, लॉस ऑफ 4 विकेट इन 3 ओव्हर कंप्लीट. उशिरा जो प्रेक्षक या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आता या मैदानावरती उपस्थित झाला असेल किंवा उशिरा जो प्रेक्षक वर्ग आता जोडला गेला असेल त्यांच्यासाठी सांगावं असं पहिला दिवस आहे. सामना क्रमांक 2 आहे आणि दुसरा सामना आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये अनया 11 कनोली या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजी आपण पाहतोय पहिल्या डावातली चालू आहे ती मराठा वॉरियर्स, जो गतवर्षीचा विजेता संघ आहे. ह्या वर्षी मात्र खूप मेहनत घेतोय. फलंदाज गोलंदाजीवरती तयार. योगेश धोत्रे संघाचा संघ नायक, पण समोरच्या टीमसाठी खलनायक होणार का? या दरम्यान अगदी आपण पाहिलंय समोरच्या बाजूला चेंडू पुढ्यात पडला, पाठवला मैदानाच्या बाहेर आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 टप्पा खात नामदार चषकातला खणखणीत चौकार. खूप काही वेळानंतर आलेला हा चौकार आणि ह्या धावा ज्या येतील ना आता ह्या सगळ्यात महत्त्वाच्या राहतील. म्हणजे इथे एक 25-30 धावा खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत 4 षटकांमध्ये. यावेळेचा चेंडू उजव्या बराचसा बाहेर, वाईट बॉलचा इशारा. पंचांना अगदी आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये दोन्ही हात आपल्याला जमिनीला समांतर करावे लागत आहेत. थोडासा व्यायामही, कारण मरगळलेलं शरीर थोडंसं आता फ्रेश करावं लागतंय. मग काही प्रेक्षक वर्ग अगदी आपण पाहतो की या मैदानावरती आहे थोडंसं वॉर्मअप पण करतोय का, बराच वेळ झाला आहे आम्ही एका जागेवरती बसून होतो, तो थोडासा फ्रेश होतोय. 19 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये, 4 बाद 19. मराठा वॉरियर संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय. यावेळेस परत एकदा उजव्या बराचसा बाहेर आहे. पंचांच्या दोन्ही हात परत एकदा जमिनीला समांतर, अजून एक अवांतर. धापलेकर धावसंख्या 20, 20 रन. योगेश धोत्रे संघाचा संघनायक आहे, जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. एकच चेंडू आतापर्यंत टाकलाय, 1 चौकार 2 वाईट अशा 6 धावा आत्तापर्यंत त्यांनी ज्या खर्च केलेल्या आहेत. 4 बाद 20, शेवटचे 5 चेंडू डावातले बाकी. 4-4 षटकांचे फक्त सामने आपण पाहतोय. वेळेअभावी आणि अचानक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे हा निर्णय कमिटीला घ्यावा लागला. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू परत एकदा खूप बिघड करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवरती आला नाही. आणि इथं अगदी आपण पाहतोय
त्याचा फायदा होताना पाहायला मिळेल. गोलंदाजाने कमबॅक केलंय. बॅट मला वाटतं या ठिकाणी जी बदलली जाते, बॅट बदलल्यानंतरचे परिणाम सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत. विशेष म्हणजे तुम्ही म्हणजे आता प्रीमियर लीग यायला लागल्यात किंवा आता बरेचसे खेळाडू एकत्रित येतात आणि संघ बांधणी होती, पण पूर्वीच्या काळी एक गाव एक संघ ज्यावेळेस क्रिकेटच्या स्पर्धा व्हायच्या गावासाठी किंवा वॉर्ड वाईज किंवा खालच्या आळी वरच्या आळी ह्या क्रिकेटच्या स्पर्धा ज्यावेळेस व्हायच्या ना, त्यावेळेस माझ्या संघातली बॅट मी दुसऱ्या संघाला देतच नसायचो. पाहिजे तू काही कर, पण माझ्या संघाची वरतात माझ्या संघाची बॅट घ्यायची नाही. तुम्ही बऱ्याच वेळा अशा गोष्टी होताना पाहायला मिळालेल्या आहेत, पण आता तशा प्रकारच्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. या दरम्यान शॉर्ट थर्डमॅनला चेंडू पोहोचला आहे. त्या दरम्यान एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धावपळ पुढे जाऊन पोहोचतोय. तो असेल 21 धावा 4 गड्यांच्या बोबाल्यामध्ये. आज 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये हॉटेल जय हो, नांदुरकी, पंजाब मशिनरी साकुरी, संतोष कुदळे आणि अभिषेक गुडगेले यांच्या मालकीचा संघ अगदी आपण पाहिला. त्यानंतर PCC प्रवरानगर, प्रवेश पठाण आणि सिद्दीक बेग यांच्या मालकीचा संघ. पहिल्या मॅचमध्ये हे 2 संघ आमने सामने लढताना आपल्याला पाहायला मिळाले. फुल टॉस, खूप सफल झाला होता फलंदाज आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षण तर थोडंसं खराब झालं होतं, परंतु चेंडू दूरवरती नव्हता. एक सिंगल परत एकदा आरामात आलेली एक सिंगल आहे. ना तेरी ना मेरी, कुल मिला के स्कोर अब जा पोचा डबल दुर्री. 22 धावा 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. दुसरा सामना आपण पाहतो आजच्या दिवसभरातला आहे. त्यामध्ये मराठा वॉरियर्स गतवर्षीचा विजेता संघ आहे आणि पर्व पहिल्यातला विजेता संघ पर्व दुसऱ्यामध्ये खूप स्ट्रगल करतोय, मेहनत करतोय हे पाहायला मिळतोय. शरद आहेर पाटील आणि सुशांत आहेर पाटील यांच्या मालकीचा संघ मराठा वॉरियर्स लोणी, जो संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. उलटा चेंडू परत एकदा आपण पाहिलंय. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान एक सिंगल आरामात दुसरीचा प्रयत्न करत असताना दुसरी धाव सुद्धा आली. 2 धावा आल्यात. धावफलकावरती धावा संख्या 24 आणि मला वाटतं अजून एक चेंडू या डावातला बाकी जो निर्णायक असेल. निर्णायक चेंडू असणार एक चेंडू बाकी आहे आणि अगदी आपण पाहतो मराठा वॉरियर्स संघ या संघाच्या विरोधात अनया 11 कोनोली, अजय जगताप यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी ज्या संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे तो संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चेंडू बाकी राहिला पहिल्या डावातला. गोलंदाज स्पर्धेचा गोलंदाजीवरती तयार आहे. इथे अगदी आपण पाहिले रिवर्सचा प्रयत्न होता, तिथे भूषण आला चेंडू खाली आणि एक चांगला झेल झालाय. धक्का क्रमांक अगदी आपण पाहतोय बसला गेलाय, तो असेल एकूण 5वा. हिंदीमध्ये कहावत मी नेहमी सांगत असतो, अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, लेकिन भाई घी यहाँ पे सीधी उंगली से निकल रहा था, उंगली की टेढ़ी करने की जरूरत नाही थी. सरळ हाताने फलंदाजी करत असताना तर धावा येत होत्या. इथं कुठेतरी रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्वतःच्या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं स्वतःचा बळी गमून बसला तो रोहित आणि इथे धक्का क्रमांक आपण पाहिला 5वा बसलाय. एक डाव संपला आणि धावफलकावरती धावासंख्या जी आहे टोटल स्कोर आहे 24 आणि जिंकण्यासाठी 25 धावासंख्येचं लक्ष निश्चितप्रमाणे असणार आहे. आता विनंती एवढीच राहील मराठा वॉरियर्स क्षेत्ररक्षणासाठी चला लवकरात लवकर. मराठा वॉरियर चला. लुजर घ्यायची पहिली मॅच. चला थँक्यू डीजे थँक्यू. लुजर मॅच राहील. याच्यानंतर ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, पावसामुळे थोडासा निर्णय चेंज आपण केलेला आहे कारण आपण टॉपरची मॅच घेणार होतो, विनरची मॅच, पण आपण लुजरची मॅच आपण तिसरी मॅच घेणार आहे. 4-4 ओव्हरच्या मॅचेस राहणार आहेत आणि सगळ्या टीम्सला विनंती राहील आपण सगळ्यांनी सूचनांचं थोडंसं पालन करा कारण तुम्हाला खेळायचं आहे, तुम्हाला वातावरणाशी मिळतं जुळतं करून घ्यायचं आहे, त्यामुळे तुमचं स्ट्रगल जास्त व्हायला नको. त्यामुळे आपण थोडीशी या ठिकाणी घाई करणं पण तितकंच गरजेचं राहणार आहे. टीम मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय ती मराठा वॉरियर्स. त्यामध्ये जर आपण पाहिलं मराठा वॉरियर्स लोणी संघाचे संघमालक शरद आहेर पाटील आणि सुशांत आहेर पाटील आणि टीममध्ये असणारे जे खेळाडू आहे त्यामध्ये अल्ताफ शेख जो संघाचा संघनायक आहे, राहुल त्रिभुवन, इस्माईल शेख, ऋषी डुबे, संतोष मगर, प्रशांत तांबे, त्यानंतर त्यानंतर
अक्षय तलोले, मोहन केसी, रोहित परब, मयूर सोडा आणि अक्षय खून ही खेळाडूची यादी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. चला चला मॅच आपल्याला ऑन करणं गरजेचं राहील. मॅच अजिबात थांबू नका. फलंदाज लवकर लवकर चला. वेळ कमी आहे म्हणून आपण 4-4 ओव्हरचे सामने केलेत, नाहीतर आपण सामने इथे 6-6 ओव्हरचेच आपल्याला करायचे होते. चला थोडीशी घाई करणं गरजेचं राहणार आहे. दुसरी टीम जर अगदी आपण पाहिली जी मैदानाच्या आतमध्ये आता या ठिकाणी फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. अनया 11 कनोली, अजय जगताप यांच्या मालकीचा संघ जो आहे त्यामध्ये अनय 11 कनोली संघ जर अगदी आपण पाहिलं तर त्या टीममध्ये भूषण गोळे, योगेश धोत्रे संघनायक, मयूर आमरे, अमोल उगले, राहुल सिसोडिया, त्याचबरोबर सोमनाथ तनपुरे, शकील शेख, विजय वायकर, अक्षय भांगे, अनिल जाधव, समद अख्तर आणि वसीम शेख ही खेळाडूंची यादी आहे. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर कागदोपत्रीसुद्धा खूप तगडी नाव आहेत या स्पर्धेमध्ये. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की आत्ताचा जो सीझन आहे ना, म्हणजे आपण बऱ्याच वेळा पाहतो की दिवाळीच्या कालखंडामध्ये कुठेतरी प्रॅक्टिसला आपण सुरुवात करत असतो. पण या 1-2 वर्षाचा विचार जर केला तर आता जसा जसा वेळ मिळेल तशी तशी प्रॅक्टिस होते. मग काही जण हा एक विचार करतात की चल मला एखाद्या स्पर्धेमध्ये खेळायला नाही मिळालं तरी चालेल, पण सकाळी 6 वाजता उठून मी मैदानावरती जातो, क्रिकेट खेळतो का स्वतःच्या फिटनेससाठी. हा एक प्रयत्न चालू असतो आणि त्यातून त्याचं क्रिकेटसुद्धा डेव्हलप होतं आपल्याला पाहायला मिळते. असाही काही मित्रपरिवार आहे ज्यांनी क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळलेलं आहे आणि नवीन खेळाडूंसाठी किंवा उभरते खेळाडूंसाठी त्यांच्या वतीने असणारं जे मार्गदर्शनसुद्धा जे आहे ना, हे अतिशय महत्त्वाचं ठरताना आपल्याला पाहायला मिळते. तर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहूया. आता इथे 24 धावा तर झाल्या, 25 धावासंख्येचं लक्ष आपल्याला जे पाहिजे कशाप्रकारे अनय 11 कनोलीचा संघ या ठिकाणी पार पाडणार आहे त्या मात्र आपल्याला पाहिजे. यानंतर लुझरची मॅच आहे. दोन्ही टीमनी गोष्ट लक्षामध्ये घ्या. मग याच्या अगोदर आपण पाहिलं PCC प्रवरानगर टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचं, आपली प्लेइंग 11 देऊन आपण तयारीमध्ये राहा. आणि या मॅचमध्ये कोणता संघ पराभूत होतोय त्या संघाच्या संघनायकाने मॅच संपल्याबरोबर झालं गेलं विसरून एक नवी स्ट्रॅटर्जी वापरून पुढच्या मॅचसाठी तयारीमध्ये राहायचं. सर्व कॅमेरामन जे आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. खूप उत्कृष्ट कामगिरी निश्चितप्रमाणे या ठिकाणी जे करत आहेत, कारण त्यांना माहिती आहे जेवढं चांगलं देता येईल, जेवढा प्रेक्षक वर्ग ऑनलाईन अगदी आपण पाहतोय जोडला जाईल, त्यातून या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला होईल, त्यातूनच अगदी 7 Aचं लाईव्ह अजून मोठं होताना पाहायला मिळेल आणि ती चर्चा होईल की कोण आहे कॅमेरामन जो अच्छी कामगिरी कर रहा है. ही चर्चा होणार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. या दरम्यान आपण पाहिलं ब्लॉक होलमध्ये जो टाकला गेला होता वसीमसाठी, त्या दरम्यान आपण पाहिलं एक सिंगल तर आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला गेला परंतु नकार आहे. एक सिंगल आली. अगदी आपण पाहतोय की वसीम आणि इथे अक्षय भांगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चितप्रमाणे जे पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहतो या ठिकाणी जी घेतली गेलेली आहे. आणि तिसऱ्या पंचांची मदत ऑनफिल्ड पंचाने घेतली आणि नो बॉल. रिटर्न क्रीज चा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय इथे इशारा जो पाहायला मिळाला आणि पंचांची कामगिरी सुद्धा अगदी आपण पाहतोय की किती महत्त्वाची भूमिका आहे. आता बराचसा मित्रपरिवार आहे.
की आपण म्हणतो ना अंपायर की खूप सोपी असते, काय बॉल तर मोजायचे, पण हे तितकं सोपं नसतं. तर फ्री हिटचा चेंडू असेल आणि इथं अगदी आपण पाहिलं इथे धावबाची संधी होती. इथं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं मोनिक एसीकडून. त्या दरम्यान एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होता परंतु इथे नकार दिला गेलेला आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने अगदी आपण पाहतोय अक्षय भांगे याच्या खात्यामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. धापले एकीने पुढे जाईल. धापले धावसंख्या 3 आहे आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं अजूनही चालू आहे. आता परत एकदा आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीवरती तयार आहे वसीमसाठी. जोरदार तर फटका खेळला आहे. मिड विकेटला चेंडू पोहोचतोय. तिथं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख निश्चितप्रमाणे जे केलं गेलं. एकच धाव परत एकदा तर आपल्याला पाहिजे. इस्माईल होता तिकडे क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिले आणि एका धावसंख्येनंतर धापलेकर धावसंख्या 4 आहे. माझ्याबरोबर राहुल बोंबे सर निश्चितप्रमाणे जोडले जाते. राहुल सर तुमचंही मनापासून एकाने स्वागत आहे. गतवर्षीपासून म्हणजे पर्व दुसऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेत गतवर्षीप्रमाणे म्हणजे शाहरुख सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप साऱ्या टीम्स बदलल्या गेल्या, पण कॉमेंटेटरची टीम जी बदलली गेली नाही, बदलायला वेळ लागणार नाही, पण काम चांगले म्हणून संधी. फुलोतलेंचा हा बॉल अगदी हलक्यात फक्त दिशा दिली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आपण पाहतोय मैदानावरती. या ठिकाणी कोणताही नसेल आणि या ठिकाणी एक सिंगल मैदानावरती मिळणार आहे. अवघ्या 25 धावेंचा पाठलाग इथे मैदानावरती सुरू आहे. पहा पहिली मॅच म्हणून सर तुम्ही पाहिली, दुसरी मॅच सुरू आहे, सेकंड इनिंग सुरू आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण ही परिस्थिती पाहिली होती, धावसंख्या ही कमी पाहायला मिळाली. दुसरी मॅच आपण पाहिली, इथे देखील आपण पाहिलं धावसंख्या कमी पाहायला मिळाली आणि कित्येक वेळा सिमेंट विकेट म्हटल्यानंतर अक्षरशः धावांचा पाऊस पडतो, पण आज परिस्थिती वेगळी आहे. पण एकदा फुल टॉस बॉल त्याला कलेक्ट करण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय डायव्हर्सिटीच्या खूप बाहेर आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल. धावफलक पुन्हा एकदा एका धावेने पुढे पोहोचेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. रिव्ह्यू देखील घेतला गेलाय आणि जी काही आपण चर्चा करत होतो, अगदी प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असेल. तो रिव्ह्यू जर सक्सेस झाला तर त्यानंतर तुम्हाला पुढे एकदा रिव्ह्यू घेता येईल. पण म्हणून सर ह्या विषयाकडे आपण पुढे एकदा जाणार आहे. कॅल्क्युलेशन त्या अगोदर सांगणार होते. 21 बॉल शेवटचे बाकी आहेत, 19 बनवायच्यात. ह्या चेंडूवरती पाहणार आहोत काय डिसिजन आहे. खरं तर स्पीचबद्दल आपण चर्चा करतोय, खेळपट्टीबद्दल आपण चर्चा करतोय. सकाळी देखील आपण पाहिलं फार कमी धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि व्हाईट बॉल इथे जो पाहायला मिळेल. स्क्रीनवरती देखील तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळतंय आणि पहा कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदललंय, बिघडलंय म्हणावं लागेल. 21 बॉल शिल्लक आहेत, 19 बनवायच्यात. कशा पद्धतीची परिस्थिती असेल. 25 धाव्यांचं हे टार्गेट. लो स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये आणि ज्या पद्धतीने हे दोन फलंदाज आहेत ना, अक्षय आणि वसीम, अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एका बाजूने जर तुम्ही पाहिलं धावा मैदानाच्या आतमध्ये कमी बनवायच्यात, पण ह्या बनवत असताना तुम्ही ठामपणे सांगू शकणार नाही की विजयाची गॅरंटी इथे कोणता असेल. हो हो हो, डीप मिड विकेटच्या डोक्यावरना प्रचंड मोठा फटका. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा. हा असेल षटकार. चरण म्हणजे अशा प्रकारचे चेंडू वसीमसाठी म्हणतो ना, म्हणजे अगदी कडाकडाची भूक लागेल, दम बिर्याणी मात्र त्याला कोणीतरी आणून द्यावी, त्याच्यावरती ताव मारावा. अशा प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय वसीम. अशा प्रकारचे चेंडू वसीमला नाही वाचू शकत. वसीमला वाचवण्यासाठी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल आणि ती होणार का, इथे अल्ताफकडून ते आपल्याला पाहिजे. 12 धावा आहेत, गोलंदाज तयार आहे. परत एकदा बेखिड केलाय लॉंगॉनला चेंडू, खिलाडी के मस्तक पे दस्तक, छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. लागोपाठचे
लागोपाठचे 2 षटकार अगदी आपण पाहिलेत वसीम शेखच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेले आहेत. एक सूचना परत एकदा, PCC प्रवरानगरचा कॅप्टन या ठिकाणी संपर्क करा. चला अजून 7 धावा बनवायच्या आहेत. चेंडू बाकी राहिले 19 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज अगदी आपण पाहतो परत अल्ताफ वसीमसाठी मारा करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जोरदार तर बॅट फिरवली ती या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धार चेंडू आलाय परंतु महागडा ठरलाय. जर तुमच्या संघाला इथे 25 धावा संख्या जर ऑपोजिट टीमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या वाचवायच्या असतील 4 ओव्हरमध्ये आणि जर पहिल्या षटकात 18 येत असतील तर सगळ्यात महागडे षटक निश्चितप्रमाणे म्हणावं लागेल. षटक क्रमांक पहिलं संपले बिन बाद 18 धावा. जेवढ्या धावा झाल्यात लकी ड्रॉचे कुपन्स ज्यांच्याकडे आहेत त्या लकी मॅनला विनंती राहील आपण स्टेजच्या समोर या. दादाबाई शेख, निलेश दादा, आपण स्टेजच्या समोर या लवकरात लवकर. राहुल सर, जर आपण पाहिलं ना तर आता जेवढ्या धावा झाल्यात तेवढे चेंडू बाकी राहिलेत आणि जेवढ्या दिवस क्रिकेटची स्पर्धा आहे तेवढ्या धावा अजून बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. मी 18 चेंडू 7. 18 चेंडूमध्ये 7 जरी बनवायचे असतील तर या अगोदरचे 2 षटकार या पहिल्या मॅचमध्ये आलेल्या अवकाळी पावसासारखे होते. पूर्णपणे कॅल्क्युलेशन बदलून टाकणारे होते आणि तुम्ही पाहिले या ठिकाणी मॅचचं समीकरण बदललंय. षटक क्रमांक 2 कडे आपण जाणार आहोत. अतिशय दर्शदार असं आयोजन नियोजन या ठिकाणी मात्र कित्येक महिने जे केले गेले आणि त्यानंतर आपण पाहिलं एक देखणी क्रिकेटची स्पर्धा सकाळी सुरू झाली. उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते झालं. त्यानंतर ह्या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आपण पाहतोय उभ्या महाराष्ट्रानं डोक्यावरती घेतली ती क्रिकेटची स्पर्धा. तुम्ही आम्ही सर्वजण ह्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद या ठिकाणी घेताना पाहायला मिळतोय. जाऊया पुन्हा एकदा स्कोअर कार्डवरती. धावफलकावरती 19 आहेत. शेवटचे 17 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी अवघ्या 6 धाव्यांची गरज मैदानावरती आहे. 17 चेंडू 6. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती मी तर म्हणतोय तंबू ठोकून आहेत आणि या 17 चेंडूमध्ये अजूनही 6 बनवायच्यात. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करणार का. 17 मध्ये इथे 6 कशा पद्धतीने पूर्ण होत आहेत. हो, या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि याबरोबर आपण पाहतोय डॉट बॉल मैदानावरती आहे. पिचिंग झाल्यानंतर थोडासा बॉल बाहेर वळताना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि ज्या पद्धतीनं इथे मैदानावरती मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे ना. दुसऱ्या षटकामध्ये रोहित परब मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप स्किल आहे, खूप टेक्निक आहे या गोलंदाजाकडे. तयार आहे. हो, फुल टॉस हलक्या हाताने फक्त दिशा दिली. मिड विकेटमध्ये बॉल पोहोचेल तिथे मात्र फिल्डर आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतोय. मोहन केसी मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. धावफलक 1 धावेने पुढे पोहोचतोय. 15 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 15 चेंडूमध्ये अजूनही 5 बनवायच्यात. शेवटचे 15 चेंडू 5. मॅच नंबर 2 इथे तुम्ही पाहताय पहिला दिवस आणि यानंतर पुढे एकदा तिसऱ्या मॅच कडे देखील आपण यानंतर जाणार आहोत. हलक्या हाताने पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न इथे फसला गेलाय. वेगवेगळी मला या फटक्याबद्दल काहीच कळलं नाही. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये अक्षय भांगे कोणत्या प्रकारचा फटका खेळला म्हणजे तो कुठल्या वहीत पुस्तकात तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. अगदी एक सहज बाउन झालेला चेंडू एका हाताने कुठेतरी ढकलण्याचा प्रयत्न होता. पण तो कशा पद्धतीने खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे फक्त त्याला मॅच संपल्याशिवाय आपल्याला विचारता येणार नाही. हे तितकंच खरं. एक सिंगल तर आरामात येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय परंतु इथे नकार होता दुसरे धाव घेण्याचा तो वसीमचा. त्या दरम्यान अगदी आपण पाहतो एक सिंगल 21 धावा 13 चेंडू 4. 13 चेंडू 4 आहेत. त्या फटक्याचा त्या स्ट्रोकचा जर आपण विचार केला कदाचित चेंडू खूप आहेत, धावा कमी बनवायच्यात. एक वेगळा प्रयत्न पण प्रयत्नाला यश आला नाही. पण प्रयत्न केले गेलेत हे फार महत्त्वाचं आहे. प्रयत्न फार गरजेचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि प्रयत्न करत असताना जरी तुम्हाला अपयश आलं पण त्या अपयशातून मिळणारा अनुभव हा फार मोठा असतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये अनुभव हा फार गरजेचा आहे आणि तुम्ही पाहताय अनुभवाने भरलेले कित्येक खेळाडू इथे तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 4 धाव्यांची गरज मैदानावरती आहे. षटक संपलं गेलंय.
थँक्यू. तुम्ही राहुल सर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर 12 चेंडूमध्ये 4 धावा ज्या बनवायच्या आहेत, ह्या 4 धावा बनवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत करावी लागणार आहे. यात कुठल्या प्रकारची अगदी शंका नाही आहे अनया 11 कनोली संघाला. कारण ह्या 4 बनवत असताना इथं सामना सोडलेला नाही मराठा वॉरियर्स संघाकडून. त्यांनी पाहिलेलं याच्या अगोदर सुद्धा की लो स्कोअर मॅचेसकडे सुद्धा संघ विजयाच्या दिशेने मात्र आगेकूच करू शकतो हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे शेवटपर्यंत झुंजायचं हा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी या टीमच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेट आहे, आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की कधी कधी 6 चेंडूत 1 होताना पाहायला मिळत नाही आणि एका चेंडूमध्ये 9 धावा पण झालेल्या आहेत. हे क्रिकेट आहे. या दरम्यान आपण पाहिले आहे तिथे क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडू निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल आली, एका सिंगलच्या रूपाने धापलकर धावत संख्या 22 धावा आहेत, बिनबाद 22 आहे. पाहिजे पहिला असाच कोणता संघ आम्हाला पाहायला मिळेल का अनया 11 कनोलीच्या माध्यमातून की जो संघ इथे विजयाकडे आगेकूच करत असताना बिनबाद आपल्या संघाला विजय मिळवून देईल. कारण अजून एकही संघ तशा प्रकारचा पहिल्या मॅचमध्ये आम्हाला पाहायला मिळाला नाही आहे. इथं आम्हाला पाहिजे की बिनबाद आपल्या संघाला इथे विजयी सलामी अनया 11 कनोली संघाकडून मिळणार का? गोलंदाज इथे तयार असेल. पुढे एकदा पहा फुलत लेनचा बॉल होता, पॉईंटमध्ये खेळलाय. फिल्डर देखील तिथे आपण पाहतो एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. प्रशांत तांबे पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि नेहमीच पहा पॉईंटचे क्षेत्ररक्षक आपण पाहिलेत खूप चपळ असतात आणि ह्यासाठी खरं तर कोणत्याही खेळासाठी एक फिटनेस असणं हे तुमच्याकडे फार गरजेचं आहे. फुलॉत लेन पुन्हा एकदा पहा गुडलँड स्पॉट वरती हा चेंडू होता. वेग खूप होता. या अगोदर तुम्ही पाहिलं वेगावरती कंट्रोल होतं, पण ह्या चेंडूवरती वेग पाहायला मिळाला आणि याबरोबर पहा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं इथे मेजवानी तुम्हाला पाहायला मिळते क्रिकेट रसिकांसाठी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलेत संघ मालकांसाठी बाईक्स आहेत, तर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ची कुपन इथे तुम्हाला पाहायला मिळतील आणि भाग्यवान विजेत्याला इथे स्पोर्ट्स सायकल मिळणार आहे. आणि याचबरोबर विनिंग मोमेंट. सामना संपलाय. षटकार चरण. राहुल, एक वेगळा आनंद असतो ज्यावेळेस अगदी संघाला विजय मिळवून देत असताना नाबाद जोडी तर आम्हाला पाहायला मिळाली, पण विशेष म्हणजे षटकाराने विजय मिळाला. एक वेगळा